गुड मॉर्निंग मित्रांनो. हे जे माझ्यासमोर आपण कॅमेरासमोर जे बघतात आहे, ही एक भोसलेकालीन म्हणजे 18व्या शतकातली राजे रघुजी भोसले यांनी बांधलेली ही विहीर आहे. विहीर म्हणजे त्या काळातली त्याला काय बारव वगैरे म्हणायचे. हे राजे रघुजी भोसले यांनी बांधलेली अशी ही बारव आहे. आणि या विहिरीमध्ये इतकं पाणी आहे भरपूर की या विहिरीला त्या काळी म्हणजे भोसले परिवार जेव्हा इथं यायचा तेव्हा त्यांच्या इथे घोड्याच्या पागावागा पण आहे आजूबाजूला. आणि त्या सर्वांचं पाण्याचं जे हे व्हायचं, पाणी पुरवठा त्यांना जो करायचे या विहिरीतूनच त्यांना होत होता. खूपच गोड असं पिण्याचं पाणी होतं त्या काळातलं. आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटतं की इंग्रजांनी जेव्हा इथे आपली वस्ती बनवली तेव्हा ते पण या विहिरीचं पाणी वापरायचे. पण आता ही विहीर जी आहे ना सध्या, ही अतिशय अशा काय म्हणतील पथेटिक कंडिशनमध्ये आहे. हे बघा, ह्या पायऱ्या आहे जायसाठी विहिरीमध्ये आतमध्ये. इथं तरुणाई आजकाल वाढदिवस वगैरे सेलिब्रेट करतात. आणि झेंझी जी म्हणतात ते तरुणाई, हे असे वाढदिवस वगैरे सेलिब्रेट करतात आणि सगळा कचरा इथे येऊन टाकतात. हे बघा, याची पण फार अतिशय दुरावस्था आहे या विहिरीची. तुम्हाला झाकून मी विहिरीमध्ये पण दाखवतो की काय कंडिशन आहे. एका साईडची आता या विहिरीची पूर्ण ती साईड पूर्ण खचलेली आहे. आणि विहिरीचं पाणी पण आहे, विहिरीला पाणी पण आता तो याच्यामध्ये मेन म्हणजे आता ह्या विहिरीमध्ये बघा, हे जे आहे सगळं आहे दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, यांचा सगळा खच पडलेला आहे. हे सगळं तुम्हाला दिसेल, क्लिअर कट दिसतं आहे. आणि या विहिरीचं पाणी आता पूर्ण सगळं अशुद्ध पाणी करून टाकलेलं आहे. कधी काळी ज्या विहिरीनी एक सुवर्ण काळ बघितला असेल किंवा म्हणता येईल किंवा या विहिरीमुळे किती लोकांनी या विहिरीचं पाणी पिलेलं असेल. पण आज याची कंडिशन फार अशी खराब कंडिशन करून ठेवलेली आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जसं आपण शहरातल्या सगळ्या विहिरींना पुनरुज्जीवित करतो आहे किंवा त्याला कन्स्ट्रक्ट करतो आहे आणि त्याचं वाचवतो आहे, तशी ही जी विहीर आहे, ही भोसलेकालीन जी विहीर आहे, यालासुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं हे सगळं आता सध्या एअरपोर्ट प्रशासनाच्या अंडरमध्ये आहे. तर मला असं वाटतं की जर एअरपोर्ट प्रशासनाने थोडीशी याच्यामध्ये मदत केली आणि या विहिरीचं संपूर्णपणे पुनरुज्जीवन केलं तर या विहिरीमुळे हे बघा, हे सुंदरसं आता इथे मंदिर पण झालेलं आहे. हनुमानाचं मंदिर आहे, ज्याला जंगलवाले हनुमान मंदिर म्हणतात. फार सुंदर असा परिसर आहे. तर माझं असं सगळ्यांचं या आमरेमध्ये फिरणाऱ्या किंवा या भागामध्ये येणाऱ्या सर्व मित्र लोकांचं पण सुद्धा असं एक निवेदन असेल की माननीय जिल्हाधिकारी जे या पूर्ण भोसलेकालीन आमराईच्या ज्यांचं मिहान अंडरमध्ये येतं आहे, तर त्यांनी याच्यामध्ये दखल द्यावी. या विहिरीचं पुनरुज्जीवन पण करावं. मला वाटतं या विहिरीमध्ये इतके झरे आहे आणि इतकं प्रचंड प्रमाणात पाणी असेल की नागपूर एअरपोर्टचं जे बाह्य भागातलं जे पाणी वापरायचं आहे, म्हणजे तिथे जे गार्डनिंग करायचं आहे किंवा इतर कामासाठी जे पाणी वापरायचं आहे ना, तर पर्याप्त मात्रामध्ये पाणी त्यांना याच भागातून मिळू शकतं. फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा इथे येऊन हे सगळ्या विहिरीचं जे आहे, जी खचली वगैरे सगळ्या प्रकार झालेला आहे, याचं एकदा अवलोकन करावं. आणि एक तीच विनंती राहील की या विहिरीला एक प्रकारे आपण पुन्हा जिवंत करू शकतो आणि आपला जो ऐतिहासिक वारसा आहे हा जतन करू शकतो. धन्यवाद.